पावसाळा नुकताच संपला होता. रस्त्याच्या कडेने अजूनही चिखलाचे डबके, उंच उंच गवत आणि मध्येच बेडकांचा आवाज येत होता. रात्रही झाली होती. साधारण 9:30 वाजले असावेत. पुण्याहून सुटलेली लाल एसटी गावाकडे वेगाने चालली होती. हा मार्ग म्हणजे नेहमीच सुनसान. भोरघाट, खांदवलीचं वळण आणि शेवटी कोकणात उतरणारा रस्ता. बसच्या आतमध्ये फक्त 12-13 प्रवासी असावेत. समोरच्या सीटवर 2 शेतकरी अंगभर पांढरी झब्बा आणि धोतर घालून बसले होते. एकीकडे 2-4 कॉलेजची मुलं. त्यांच्याकडे अजूनही मोबाईलचा उजेड चमकत होता. मध्यभागी एक आई तिच्या लहान मुलांना झोपवण्याचा प्रयत्न करत होती. आणि शेवटच्या सीटवर एक अंगावर घोंगडी घेतलेला म्हातारा माणूस बसलेला होता. कंडक्टर रामभाऊ सवयीप्रमाणे सगळ्यांना तिकीट देत होते. त्यांचा आवाज गावाकडच्या माणसांसारखा भारी आणि खरखरीत होता. ड्रायव्हर धनंजय वेगाने गाडी चालवत होता. तो घाट चढताना सतत हॉर्न वाजवत होता. कारण वळणं अशी की समोरून गाडी आली तरी थेट धडकायची. रात्रभर पसरलेलं दाट धुकं. हे धुकं एवढं घट्ट की बसच्या हेडलाईट्सनेही 2 फूट पुढचं नीटसं दिसत नव्हतं. रस्त्याच्या कडेला मोठमोठ्या झाडांच्या फांद्या अंधारात हलताना दिसत होत्या. वारं एवढं भयानक वाहत होतं की खिडक्या आपटून आपटून धडाम धडाम असा आवाज करत होत्या. मुलं तर घाबरून आईच्या कुशीत लपलीही होती. तेवढ्यात धनंजय म्हणाला, रामभाऊ, आज जरा वेळच झाला नाही. घाट पार होईपर्यंत 12 वाजतील बहुतेक. रामभाऊने चहा घेतल्यासारखा त्याचा घसा खाकरला. काय करणार, प्रवासी गावात थांबले की गाडी थांबवावीच लागते. मला तर अजिबात बरं वाटत नाही राव इथे. बस आता पुढे पुढे जात होती. एका बाजूला दरी, पाण्याचा खळखळणारा आवाज आणि दुसरीकडे काळ्याकुट्ट डोंगरांच्या भिंती. हळूहळू प्रवासी उतरत गेले. सुरुवातीला शेतकरी, मग ती बाई मुलासकट उतरली आणि मग ते कॉलेजचं टोळकं. प्रत्येक थांब्यावर दिवे टिमटिमणारे छोटे स्टँड्स आणि 2-4 माणसं. एवढं सोडून कुणीही नसायचं. शेवटी उरले फक्त धनंजय आणि रामभाऊ आणि शेवटच्या सीटवर तो म्हातारा. बस घाट ओलांडून पुढे पुढे जात होती. रात्र आता पूर्णपणे काळी झाली होती. जंगलात रातकिड्यांची किरकिर तेवढी मात्र ऐकू येत होती. वाऱ्याच्या झोताने खिडक्या धडाम धडाम आपटत होत्या आणि इंजिनचा आवाज सोडला तर आजूबाजूला मृत्यूसारखी शांतता पसरली होती. धनंजय आणि रामभाऊ समोर बसून गप्पा मारत होते. ऐकलत का रामभाऊ, धनंजय हळू आवाजात म्हणाला, मागच्या महिन्यात इथंच घाटावर अपघात झाला म्हणे. बसच होती, चालक आणि कंडक्टर कुठेही सापडले नाहीत. रामभाऊ जरा दचकले. असं सांगतोय जणू काही आपल्यालाच व्हायचंय काहीतरी. धनंजय हसूनच म्हणाला, अरे लका भिवू नकोस, मी आहे की. आणि तेवढ्यात प्रवासी उतरण्यासाठी ज्या घंटीचा वापर केला जातो त्याच घंटीचा आवाज बसभर घुमला होता. दोघेही जरा दचकले. बस थांबवून त्यांनी मागे वळून पाहिलं. संपूर्ण बस रिकामी होती. शेवटच्या सीटवर तो म्हातारा फक्त बसलेला होता. त्याने अंगावरची घोंगडी घट्ट ओढली होती. चेहराही दिसत नव्हता. तेवढ्यात रामभाऊ ओरडले, ओ बाबा, अहो कुठं उतरायचंय तुम्हाला? पण समोरून काहीही उत्तर आलं नाही. फक्त स्थिर बसलेली सावली. धनंजयने आता परत गाडी सुरू केली. कारण त्याला लवकरात लवकर डेपोमध्ये गाडी पोहोचवायची होती. रस्ता वाकडा तिकडा. दरीच्या बाजूला बस हलत होती. रामभाऊ परत तिकिटाची वही काढून मोजणी करू लागले. एकूण मोजणी झाली.
फक्त 2 तिकिटे उरली होती. बाकी सगळी तिकिटे संपली होती. मग हा म्हातारा आहे तरी कोण? त्या म्हाताऱ्याने तिकीटही घेतलं नव्हतं. रामभाऊ जरा दचकला. रामभाऊ घामाघूम होऊन पुढे आला. अरे धनंजय, मला काहीतरी विचित्र वाटतंय. ह्या म्हाताऱ्याचं मी तिकीट दिलंच नाही. प्रवासी उतरले तेव्हा तो दिसलाच नाही. धनंजयचे हात स्टेअरिंगवर थरथरू लागले. काय म्हणतोयस? मग हा आतमध्ये बसलाय तरी कसा? यावेळी घंटा जोरजोरात वाजू लागली. बस आपोआपच मंदावली. धनंजयने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. आजूबाजूला दाट धुके, झाडांच्या फांद्या मोठमोठ्याने हालचाल करू लागल्या. इंजिनही बंद झालं. हेडलाईट्स टिमटिमले आणि अचानक विझले. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. रामभाऊ आणि धनंजयचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. पाठीवरून घामाचे लोट वाहत होते. शेवटच्या सीटवरचा तो म्हातारा हळूहळू उठला आणि त्याची सावली बसच्या छतापर्यंत उंचावली आणि तो त्यांच्या दिशेने हळूहळू सरकू लागला. त्याची घोंगडीही सरकली आणि त्याचा चेहरा आता स्पष्टपणे दिसू लागला. तो चेहरा मानवी नव्हताच. डोळ्यांच्या जागी खोल काळे खड्डे, ओठांऐवजी चिरफाडलेले कोपरे आणि त्याचे दात असे की जणू कोणी हाडं कुरतडावीत. त्याचा श्वास बसमध्ये घोंगावत होता. तो मोठ्याने ओरडला, अरे लका, घाबरलात की काय? हा शेवटचा प्रवास करा की, तोही माझ्या बरोबर. रामभाऊ मोठ्याने किंचाळले. धनंजय, गाडी सुरू कर आणि लगोलग निघ. ते दोघेही पुढच्या कॅबिनमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी कॅबिनचा दरवाजा घट्ट लावून घेतला. धनंजयने थरथरत्या हातांनी चाबी फिरवली, पण इंजिन काही केल्या सुरूच होईना. घंटा मात्र आता जोरजोरात वाजू लागली. टन 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 असा आवाज पूर्ण एसटीभर पसरला होता. घंटा इतक्या जोरात वाजू लागली की जणू काही कानाचे पडदे फाटतील. तो म्हातारा आता हळूहळू बसच्या मधोमध आला. त्याच्या पावलांचा आवाज नव्हताच. जणू तो चालत नव्हता, तर हवेत तरंगत पुढे पुढे सरकत होता. प्रत्येक पावलागणिक खिडक्या आपोआपच धडाम धडाम अशा मोठमोठ्याने आपटत होत्या. रामभाऊ मागे सरकले आणि त्यांनी खिडकीमधूनच विचारलं, कोण आहेस तू? माणूस आहेस की भूत? तो म्हातारा भेसूर हसला आणि म्हणाला, अरे या घाटावर जे कोणी प्रवास करतात त्यांना मी सोडत नाही. अचानक बसचे दरवाजे आपटले. अंधारात फक्त त्या म्हाताऱ्याचे लाल डोळे चमकले. रामभाऊ आणि धनंजय दोघेही एकमेकांना घट्ट धरून बसले. ते दोघेही मनोमन देवाचा धावा करू लागले आणि तेवढ्यातच एक प्रचंड मोठी वीज कडाडली आणि त्या क्षणी अचानक बसचं इंजिन आपोआपच सुरू झालं. बसचे हेडलाईट सुरू झाले. धनंजयने वेळ न दवडता लगोलग एसटी पुढे पळवली. मागच्या सीटवर आता कोणीही दिसत नव्हतं. फक्त रिकामे अंधारलेले कोपरे. रामभाऊ थरथरत पुढे आला. धनंजय, आपल्याला वाचवलं कोणी? धनंजयची मात्र बोबडी वळाली होती. तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरट झाला होता. थोड्या वेळाने तो हळू आवाजात म्हणाला, रामभाऊ, आपण जे पाहिलं ते खरंच होतं का की फक्त स्वप्न? त्यावर रामभाऊ म्हणाले, अरे लका, येडाबिडा झालायस की काय? स्वप्न असं कसं असल? आणि तेही दोघांना कसं पडल? आपण स्पष्ट त्याची आकृती पाहिली नव्ह? रात्रभर त्यांची एसटी बस त्याच रस्त्याने गोलगोल फिरत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बस एसटी स्टँडवर पोहोचली. दोघंही काहीही बोलले नाहीत. कुणालाही या घटनेबद्दल सांगायचं धाडस त्यांच्या आतमध्ये उरलं नव्हतं.
त्यानंतर मात्र अंधार व्हायच्या आतच ते दोघेही तो घाट पार करतात. अंधाराचं कधीही त्या घाटातून प्रवास करत नाहीत. आजही जेव्हा त्या घाटावरून रात्री बस जाते तेव्हा चालक आणि कंडक्टर हळू आवाजात म्हणतात, घंटा वाजली तर कुणीही मागे बघू नका. कारण सांगतात तो म्हातारा अजूनही शेवटच्या सीटवर बसतो आणि त्याचा श्वास ऐकला की अंगावर सरसरून काटे येतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक अनुभव आणि अंगाचा थरकाप उडवणाऱ्या भाईकथा आपल्या चॅनलवर आपण बघू शकता, ज्यांची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.